माझे नाव जाधव संदीप पांड्यानोवा, जिल्हा बीड. तुम्ही परवाच्या दिवशी आले होते हो आणि आज परत आले. हो. तुम्हाला परवा दिवशी मी शेडमध्येच क्लिप घेतली, परंतु त्या गडबडीमध्ये तुम्हाला जास्त लक्षात आलं नाही. आता तुम्ही आता निवांत आहात. तुम्हाला काय अनुभव वाटला परवाचा, आजचा आणि बागेमधला कधी अनुभव असेल, तुम्हाला काय अनुभव वाटला सांगा मला सगळं. तर शेती करत असताना अनंत अडचणी असतातच, परंतु ज्यावेळेस आपण माल हार्वेस्टिंगला येतो अशा वेळेस शेतकऱ्यांची परिस्थिती अशी होती की माल जागेवर द्यावा की मार्केटला न्यावा. आणि त्यावेळेस आपण काय होतं, प्रत्यक्ष शेतावर आपण जे ते माल बघायला येतात त्यांचं बोलणं एक होतं की मला 90 प्लस देऊ, 90 रुपये देऊ, 70 रुपये देऊ, पण कसा 150 प्लस देऊ. मग फक्त काय आता आपण चर्चा झाल्याप्रमाणे की तुम्हाला रिजेक्टचं प्रमाण जास्त राहतं आणि त्याचं आपल्याला जी मिळणारी सरासरी ती कमी राहते. आणि ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी यायला चालू केलं आणि आल्याच्या नंतर असं आमच्या एक मित्रांनी आम्हाला सांगितलं, सर नाही तर या ठिकाणी तुमचं केली चौधरीविषयी एक चांगलं खात्री, महत्वाचं काय आहे की खात्री किंवा विश्वास या गोष्टी पाहून आम्ही या ठिकाणी आलो. तर जनरली या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जे काही बाजूने जास्त कल असतो, असं दखल घेतली जाते. त्याच्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांना जो मिळणारा भाव आहे तो बिलकुलच निश्चितच चांगला. परवाच्या रेटमध्ये आजच्या रेटमध्ये तुम्हाला ऍव्हरेजमध्ये काय फरक लागला? तर सध्या मंदीचे दिवस असल्यामुळे सध्या रेट तर कमीच आहेत, परंतु परवा ज्यावेळेस मी आलो सोमवारच्या दिवशी, त्या दिवशी रेट जरा जेमतेम ठीक होता. पण त्यानंतर मी आज मग मंगळवार आहे, तर आजचा भाव हा गेल्या वेळेपेक्षा 15-20 रुपयांनी काही माल चांगला 30 रुपयापर्यंत देखील वाढलेला आहे. बरोबर. आता मला बाबा तुमचं नाव सांगा. पांडुरंग रामचंद्र दुधे. मुक्काम पोस्ट कुठला आहे तुमचा? कुर्डवाडे. कवे रोपळे. तालुका माडा येतो का? माडा. तुम्हाला पंढरपूर जवळ आहे? जवळ 35 की 30. बरं. तुम्ही तिकडची मार्केट सोडून पुण्याकडे कसं काय आला? मला मस्त पाहुणा रावळ म्हणले पंढरपूरला चांगलंय, पंढरपूर चांगलंय. मग आमच्या पाहुण्याची बी नेशी पंढरपूरला. मग मी गेल्या वर्षी मला आणलं जायचं, मला योग्य वाटतं इथं, म्हणून मी आपलं म्हणलं आपला हिथं माल न्यायचं म्हणलं. मग व्यापारी हेल्पट घालायची, पण व्यापाऱ्यांना दिलं नाही मी. कसा मागितला व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने आधी मस्त मागितलं 105 ने. मग आम्हाला वाटत आशा अजून 500 रुपये वाढतं ना म्हणून. पण ते व्यापारी काय केलं, 105 ने मागून गेले. मग पुन्हा फोन करायचे, आता रिवर्स आले 195 ने द्या, 90 ने द्या, 85 ने द्या. काल त्यांनी शेवट 92 ने मागितलं बरं का, पण नाही दिलं. मी त्यांना 92 मागून मी त्यांना काय म्हणलं 86 घ्या, 96 ने घ्या म्हणलं मी त्यांना. तर नाही म्हणले. मग आम्ही तोडायला चालू केलं बघा, इकडे आणला. मग बरं, तुम्हाला मागितल्यापेक्षा मार्केटला आल्यानंतर फायदा झाला का तोटा झाला? फायदा झाला की. बरं, किती रुपये फायदा झाला किलोला? आता ते सरासरी आपण सरासरी किती बसली तुमची अंदाजे? आता काढलेच नाही की आपण बघितलं. पट्टी घेऊ गेली की तुमची ताब्यात? पट्टी वाचा येत नाही, लगेच पट्टी घेतो. मला वाचा येत. त्याला कॅमेराकडे फिरवा. दुधे पांडुरंग रामचंद्र, मुक्काम पोस्ट कवे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. जागेवरती त्यांची 105 नी मागणी झाली होती. व्यापारी परत गेला, म्हटला मार्केट रिवर्स झालेले. परत 95, 90, 85 अशी मागणी करून 90 देऊन टेकला. आज आपण पाहिला असेल की त्याच्यामध्ये 15 कॅरेट हलकीच होती का? 15 कॅरेट कमी जास्त हलकी होती का? काय हलकी होती त्यातले 12 कॅरेट काय नव्हतं, ते कमीत गेले. ते कमीत म्हणजे 12 कॅरेट हलकी आहेत, तरी सुद्धा त्यांचं ऍव्हरेज 97 रुपये किलो सरसकट बसले. 12 कॅरेट हलकी असून सुद्धा झिरो कटिंग मध्ये जर चांगलं त्यातलं साईडला काढलं तर 120 रुपये किलो त्यांनी ऍव्हरेज बसले. 120 रुपये किलो म्हणजे किलोला तुमची साधारणतः 30 रुपये किलो वाढले. समाधान झालेले, आपले समाधान झाले, काय नाही अडचण. काय अडचण नाही, काय नाही अडचण. समाधान आहात का? समाधान आहे आपण. ठीक आहे, धन्यवाद. आता मला सांगा, मला तुमचं नाव सांगा आता एकदा. प्रमोद वाघमोडे सर. मला सांगा, आता तुम्ही
तुमचा जो काय बागेतला कधी माल दिला असेल तोही अनुभव सांगा. मार्केटला आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तोही अनुभव सांगा मला. मार्केट म्हणजे बागेमध्ये आपण एक 8-10 वर्ष चालू देतोय माल, परंतु 2 रेटमध्ये माल घेतला जातो की 110 रुपये घ्या, 120 रुपये घ्या, म्हणजे तो मागचा 70-75 रुपये, आणि जे निघण्याचं प्रमाण असतं ते 75 मध्ये जास्त निघतं, जेणेकरून एक दिशाभूल झाल्यासारखा प्रकार आहे. पण आज मी केळी चौधरीमध्ये असं मी माल पाठवायचो, रिजेक्शन म्हणा कधी असं तसं, पण असं माल घेऊन कधी आलो नाही. बरं. गेले 8-10 वर्ष कधीच झालो नाही. म्हणजे आज तुमची पहिल्यांदा पाय लागली आम्हाला. हा, मी पहिल्यांदाच आलो. हा, मग आल्यानंतर बघितलं डांबऱ्या पूर्ण